चल जातो मी कामावर. चालले का? बरं चला जा बरं तुम्ही. काय नेता एवढं बॅगेत? काय एवढं लॅपटॉप आणि ते रोज रोज नेणं गरजेचं आहे का तुम्हाला? हा मग लॅपटॉप नाही नेणार तर मग काम कशावर करणार आहे मी? आणि हा काय झोपलाय? ओय उठा ना. काय झोपलेत? काय रे तुला काही समजतं का नाही? काय तुम्हाला काही ताप बीप आलाय का? झोपले होते तुम्ही? हा ताप वगैरे तर नाही ना? अरे तापचं जाऊ दे पण तुला काही समजतं का रे? हा दिवसभर खात राहतो आणि कंटिन्यू बाथरूम मध्ये पळतो हागायला. हा ना घडी घडी जाता ते. मला तेच समजत नाही का बरं जाता एवढ्या वेळा. हा ना काही काम धंदे करत नाही काही नाही. हा तुला थोडी अक्कल विक्कल नाही का? भाचा आहे तुमचा, जरा सांभाळून बोला. अरे सांभाळून बोला म्हणजे एवढा टेम्पा झाला त्याला काही खायची अक्कल नाही का अजून? जाऊ का माझ्या घरी निघून? अरे घरी जायचं नाही पण मग तुला समजतं का काही? अहो तसं आम्ही म्हणत नाहीये. आम्ही हे म्हणतोय की तुम्ही काहीतरी काम केलं पाहिजे ना. हा शिक्षण तुमचं झालंय ना तर तुम्ही काहीतरी काम करा ना. हा ना घरात नुसता बसेल राहतो. काम तरी कर काहीतरी. दुसऱ्या कंपनीत लाग नाही तर आपल्या साईटवर तरी जात जाय. मला पोटाची तब्येत बरी नाही राहत म्हणून मी संडासला जातो. माझी तब्येत बारीक झाली. पहिले किती जाडा होतो मी. अरे मग काम करशील थोडंफार हिरशील फिरशील तर तुला बरं वाटेल ना. ते सांगते तर नीट राहील ना तुझं पोट. तुमची आई काय म्हणेल की मामी त्याच्या खाऊ पिऊ घालता का नाही घालत? घडी घडी पोरगा टॉयलेटला जातो. नेमकं काय होतंय तुम्हाला मला सांगा. एक काम कर हे बघ मला ना थोडस 8-15 दिवस आहे ना आराम करू द्या. माझी तब्येत जरा जाऊ द्या. त्यांची तब्येत बरी नाहीये. तुम्ही काय जास्त बोलू नका. त्यांना आराम करू द्या. 8-15 दिवस मग घरी राहील. नंतर मी काहीतरी साईड सांभाळा त्यांची वाली. नंतर तू हे बघ 8-15 दिवस तू 1 महिनाभर घरी राहा. आता आराम कर. हा 1 महिन्यानंतर माझ्यासोबत रोज साईटवर यायचं कंटिन्यू. समजलं का? हा आणि ठीक आहे आता आराम कर. चल चाललोय मी जॉबवर. मी जातो. तुम्हाला त्रास होतोय का काही? काय होतोय त्रास? पोटात दुखतंय का? मग दवाखान्यात दाखवायचं का एकदा? दवाखान्यात दाखवायचं का म्हटलं एकदा? काय झालं काहीतरी विचारते मी. अहो दवाखान्यात दाखवायचं का म्हटलं एकदा? काय माहिती मला ते तुमचं काही कळतच नाही. काय चालू असतं काय माहिती. काय नेमकं यांचा काही प्रॉब्लेमच कळत नाही मला. अहो जास्त त्रास होतोय का? परत त्रास होतोय का? थोडस बरं वाट राहिलं आता. अच्छा जास्त काही त्रास नाही होतो. दवाखान्यात दाखवून या नाही तर जास्त त्रास होत असेल तर. नाही काही नाही. मी म्हटलं दवाखान्यात दाखवून दिलं असतं एकदा. नाही ना गरज नाही ना तेवढी. बघा गरज पडली तर सांगा बर का. नाहीतर तुमची आई ननंदबाई माझी मलाच येऊन बोलेल. काय झालं तुम्हाला नेमकं? डोकं दुखतं. तुम्ही एक काम करा. तुम्ही झोपून घ्या ठीक आहे. डोकं हात लावला का बरं वाटतं जरा मला. अरे यार डोकं दुखतंय का तुमचं?
डोकं दुखतंय का? चला मी तुमची मालिश करून देते डोक्याची. चला पुढं इकडं काय काय चला मी पुढेच बसू. नाही, इकडं माझ्या रूम. अच्छा बरं ठीक आहे. खूप डोकं दुखतंय मामी माझं. बापरे. बरं वाटतंय का आता? खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. या ना मामी इकडं. मामी अहो काय करताय तुम्ही? मामी ऐका ना. या. अहो सोडा. मामी अहो तुमची मामी मी जरा विचारते करा. धर. मामी ऐका ना. मामी काय ऐका ना. काय? मामी अहो हात सोडा. मामी अहो तुमची मामी मी जरा मान तर ठेवा. तुम्ही असं पण मामी शोभती नाही ना मला. शोभत नाही मग काय झालं? तुम्ही बसा ना तिथं. मामी हो काय करताय तुम्ही? समजतंय का? मामी तुम्ही शांत बसा. इकडं अहो भाच्या समोर या असा आखोडले ब्लाऊज घालती, मग त्याला कंट्रोल होईल का? तुम्हाला समजतंय का? हो तुमची मामी मी जरा. मामी शोभतच नाही ना. अहो मामी कशी असते? मामी मोठी असते. तुम्ही एवढ्या. अहो मग माझं लवकर लग्न झालं. तुमच्या मामीची जागा भेटली ना मला आता. मामी ना मी तुमची. तो विचार करा. आजचे दिवस नातं विसरा ना. अहो काय बोलताय तुम्ही? मामी आजचे दिवस विसरा ना. तुम्ही आता वेळ नका करू. ओ दूर राहा माझ्यापासनं. समजतंय का तुम्हाला तुम्ही काय करताय? मी काही चुकीचं करत नाही. चुकीचं करत नाही अजिबात. अहो तुम्हाला हे बघा हा मी ओरडेल बर का. मी सगळ्यांना बोलवेल इकडे. ओरड. मोकळी ओरड. तुम्ही तळतळ ऐकून घेते. काही गोष्टी समजून घ्या ना. काय झालं तुम्हाला? शांत बसा ना तुम्ही. झालं काहीच नाही. मला फक्त तुम्ही शांत करा. माझ्यामध्ये जी ऊर्जा, जी एनर्जी जी आहे ना, तिला तुम्ही शांत करा. बाकी काहीच करू नका. सर का तुम्ही आवडता मामी. ऐका, तुम्ही खूप आवडता मला. हे बघा मामी फक्त एकच इच्छा आहे माझी. मामी जाऊ नका. मामी असं मला आशेवर ठेवू नका. पळू नका. मामी मी काय जगापेक्षा वेगळा मागतो तुमच्याकडे. हो नका करू असं. हे बघा मामी. हो मामी तुम्ही मला खूप आवडता. खूप जीव लावेल मामी तुम्हाला. अहो दूर राहा. मामी आय लव्ह यू. फक्त एकदा मामी. फक्त काय फक्त एकदा? याच्या मागं काहीतरी. काय त्याच्या मागं काय झालं? बरं झालं तुम्ही आले. काय करत होता? काय एकदा? हा मामी आवडता. काय आवडता? हा तुला घरात ठेवून चुकी केली का रे मी? हा तुम्ही माझ्या वयाचे आहेत. मला तुम्ही खूप आवडता. एकदा करू द्या. काय रे एकदा करू तुम्ही द्या? आले नसते ना तर याने खूप काय केलं असतं. इकडे ये. कुठं पळतोय? पळतो कुठं आहे? इकडे ये. हा एवढा माजला का तू? हा एवढा माजला? बरोबर आहे ना. असं नको बाबू. अरे तू माजला का तू? हा तुला घरात ठेवून चुकी गेली का मी? याला ना याच्या आईला सांगा. ननंदबाईला सांगा काय करत होता. भावनेच्या आरे झालं माझं. अरे भावनेच्या आरे झालं म्हणून तू 10 वेळेस बाथरूम मध्ये जातो का? हा दिवसाला 10 वेळेस जातो ना बाथरूम मध्ये.
आता कळालं मला ते रिझन काय होतं. मोकळं व्हायला जातो मी. अरे मोकळं व्हायला जातो, कस काय मोकळं व्हायला जातो? तुला 10 वेळेस मोकळं व्हायला लागतं का? हा हा काय हा काय? मी तर त्यांची अच्छा तेच ना, मग तेच तेच मला समजलं. आता ना तुझ्या मम्मीला सांगतो मी. नाही नाही नाही, तुझ्या आईला सांगतो. जाऊ दे रे मामा, एवढी चुकी. कशाला एवढी चुकी? मी तर त्यांची काळजी घेत होती. मी तुमचं डोकं दाबायला आली होती. तुम्ही का माझाच फायदा घ्यायचा? मामी आपण 2 वेळा केलं, तुम्ही सांगितलं नाही ना. आता का का तुम्ही असं सांगतोय? काय 2 वेळा? मग अहो तुमच्या समोरची गोष्ट आहे, तो खोटं बोलतोय. नाही मामा, मी तुझ्याशी खोटं नाही बोलणार मामा. तुम्हाला नाही नाही, मला माझ्या बायकोवर खूप विश्वास आहे. समजलं का? नाही तुझ्यावर अजिबात नाही आता विश्वास. मामी आता आली. मी हा मामी आता आली म्हणजे जर तिला जर 2 वेळा नाही नाही तिला 2 वेळा जर झाला असतं ना तर ती आता नाही नाही बोलली नसती. माहितीये का? समजलं का तुला? नाही एकदा झालं आमचं. नाही नाही चल, तू आता तुला घरीच नेतो आणि तुझ्या बापाला सांगतो, तुझ्या आईला पण सांगतो. चल मामा नको ना मामा, माफ कर ना. आज जर ते लवकर आले नसते तर त्याने काय केलं असतं माझ्यासोबत काय माहिती. तेव्हा थोडक्यात वाचली मी.